शुभमंगल सावधान हे शब्द जेव्हा ब्राह्मणांच्या तोंडून पुन्हा पुन्हा बाहेर पडतात तेव्हा खरोखर हा इशारा क्षणोक्षणी ध्यानात ठेवण्या इतका मौलिक आहे. तसा ठेवून जर भविष्यात सावध राहून जरा विवेकाने वागलो तर आनंदी आनंदच. आपले रामदास स्वामी तर सावधान शब्द ऐकताच भर मांडवातून धूम पळाले, कारण त्यांना लग्न संसार यात कशातच रस नव्हता. फक्त आईच्या समाधानासाठी ते बोल्यावर उभे राहिले इतकंच. त्यांचा जन्म जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती करताच होता हे त्यांना पुरेपूर माहीत होतं. म्हणूनच जगदोद्धाराच्या ध्यासाने ते नेहमी प्रयत्न करीत. आता संसार हा अवघा 3 अक्षरी शब्द, परंतु त्यात केवढा व्यापक व विशाल अर्थ भरलेला आहे. अगदी अनादी व अनंत अशा आभाळा एवढा. प्रत्येकावर आपली छत्रसावली धरणारा हा संसार. माणूस जन्माला येतो तो संसारातच, मग हळूहळू त्यातच गुरफटतो आणि शेवटी या संसारालाच रामराम करून अनंताच्या प्रवासाला निघूनही जातो. थोडक्यात सांगायचं तर संसार म्हणजे एक रंगभूमी आहे आणि तिथे आपल्यापैकी प्रत्येकाला एक भूमिका पार पाडायची आहे. त्याकरता आपल्या वाट्याला आलेला रोल अगदी प्रामाणिकपणे व यशस्वीरित्या अत्यंत चोख पार पाडायचा आहे. आपलं आयुष्य हे सुखदुःखांचं मिश्रण आहे. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र माणसा तुझी या आयुष्याचे. खरं ना, या संसारात अगदी आपल्या कुटुंबियांपासून ते शेजारी मित्र मैत्रिणी गुरुजन असे कितीतरी लोक येतात आणि ते त्यांचं वागणं सतत बदलत असतं. म्हणून संसरती इति संसारः, म्हणजे जो सारखा बदलत असतो तो संसार. म्हणूनच तर कालचे मित्रच आज शत्रू होतात आणि शत्रूचा शत्रू तो मित्रही होतो. कितीतरी अनोळखी माणसं आपल्या आजूबाजूला असतात, पण त्यापैकी कुणीही आपला शत्रू नसतो, कारण ओळखीशिवाय शत्रुत्व कसं येईल. आपले बालपणचे दिवस फुलपाखरी मजेचे असतात साधारणतः, कारण आपली काळजी घेणारी मोठी अनुभवी माणसं घरात असतात. कसलीही जबाबदारी या काळात नसते. जसजसे तरुण होतो तेव्हा हे निरागस बाल्य आठवतं व त्यात आपण अंतर्यामी रमतो. तारुण्यही खुणावत असतं, परंतु लग्नवेदीवर मात्र आयुष्याच्या एका अत्यंत अवघड वळणावर आपण संसारात साथीदाराबरोबर खऱ्या अर्थाने पदार्पण करतो. उराशी अनेक स्वप्न रंगवलेली असतात व त्यांची पूर्ती होण्याचा क्षण म्हणजे अवर्णनीय आनंदाचा. लग्नानंतरचे नव्या नवलाईचे सोनेरी दिवस सरत असतानाच शारीरिक भूक थोडी शांत झाल्यावर मात्र संसारातले वास्तव समोर येते. ते स्वीकारून आल्या परिस्थितीचा सामना धाडसाने करावा लागतो. बहिणाबाई चौधरींनी म्हटलंच आहे, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अशा तऱ्हेने संसारातले चटके बसू लागतात व मग मन कष्टी होतं, दुखावतं. खरं म्हणजे सुख दुःख राग द्वेष लोभ मत्सर हे मनाचे विकार आहेत. वास्तविक सुख दुःख असं काहीच नसतं. आपल्या मनासारखं घडलं की सुख व घडलं नाही की दुःख. मनातल्या भावनांची आंदोलनच ही. आता सुख सुख म्हणतो त्याची व्याख्या काय, तर प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगवेगळी असते. कुणी सांगेल लग्न झालं की सुख, घर नोकरी धंदा उत्तम चालला की सुख. कुणाला घरात चिमण्या पावलांचा नाच सुखावतो, तर कुणाला बंगला गाड्या नोकरचाकर यात सुख दिसतं. कुणाला वस्त्र दागिने यातही सुख दिसतं. परंतु खरा सुखी संसार कसा असतो बघूया. पती पत्नी ही संसार रथाची 2 चाकं आहेत आणि ती दोन्ही बरोबरीने धावली तर रथ सुखरूप इच्छित ठिकाणी पोहोचेल. त्याचं एक जरी चाक अपघाताने मोडलं तरी तो रथच मोडून पडेल. आपली भारतीय संस्कृती मुळातच पुरुष प्रधान आहे. आता प्रत्येक जुन्या नव्या पिढीतलं अंतर लक्षात घेतलं तर आज स्त्रिया उच्च विद्या विभूषित असून अनेक क्षेत्रात आघाडीवर आहेत. पोटपूजेची गाठ घट्ट महागाईशी मारल्यामुळे डबल इंजिनच्या गाडीला दुसरा पर्याय नाही. जेव्हा स्त्री घराचा उंबरठा ओलांडून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करू लागली तेव्हा ती आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभी राहिली हे खरंच. परंतु
घरात तिला प्रोत्साहन हवं असतं. मायेचे शब्द आणि कौतुकाची थाप यांची भूक असते. ती किती घरातून भागवली जाते देवच जाणे. आज 50च्या पुढे ज्या स्त्रिया आहेत त्यांना मला वाटतं हे मानसिक सुख मिळालं नसावं, कारण त्यांची खरी सर्कस झाली. जुन्या पिढीलाही प्रेमाने सांभाळलं व नवीन पिढीलाही सांभाळून घेत आहेत. त्या बदलत्या काळाप्रमाणे गतिशील होत आहेत. आता नातीसुद्धा बदलली आहेत. पूर्वींचं सासू सुनेचं नातं आज नाही. अहो आई, सुनेला पहिल्या दिवसापासूनच लेकीप्रमाणेच वागवताना आपण पाहतो. हा वागण्यातला बदल निश्चित आनंददायी व सुख देणारा आहे. विज्ञानाने मुलं होणं न होणं हे सुद्धा माणसाच्या ओंजळीत दिलेलं दान आहे. आता हम दो हमारे दो चा जमाना गेल्यात जमा आहे. आता घरटी एकच. सहजच त्याला नाती समजणार नाहीत. काका, आत्या, मामा, मावशी म्हणजे कोणाचे कोण? या त्यांच्या प्रश्नाला उत्तर त्यांच्या आईबाबांनी शोधायचं आहे. जीवनमूल्य सुद्धा काळाच्या ओघात बदलली आहेत. सत्ता व पैसा यांचा दुडगूस जागोजागी दिसतो आणि स्वतःच्या स्वार्थापुढे माणुसकी संपली. माणसातली माणुसकी संपल्यावर उरतो तो पशु. याच पशुत्वाच्या प्रभावाने स्त्रियांवर आजही अत्याचार, छळ, अपघात होतातच व नैराश्याच्या गर्तेत गुरफटल्यावर अघोरी कृत्य, आत्महत्या. व्यसनाधीनता, स्वैराचार या दोन्ही गोष्टी संसार उद्ध्वस्त करतात. स्वतः व्यसनात बुडलेले वडील मात्र जावई निर्व्यसनी शोधतात, नाही का? या जगात सर्व गुणसंपन्न व पूर्ण कुणीच नाही. प्रत्येकात काही गुण, काही दोष असतातच. सुखी संसाराचं स्वप्न साकारायचं असेल तर सर्वप्रथम कुणी श्रेष्ठ, कुणी दुय्यम ही भावना नसावी. पती पत्नी एकमेकांचे चांगले जीवाभावाची साथ करणारे मित्रमैत्रीण आहेत हे सतत आठवावं. परस्परांचा आदर करणं ही दुसरी पायरी. उपेक्षा, अनादर कटाक्षाने टाळावा. कठोर शब्द जिव्हारी लागतात म्हणून गोड वाणीचं तप आचरावं. ज्याप्रमाणे संसार दोघांचा असतो त्याचप्रमाणे येणाऱ्या समस्या, प्रश्न हे आपले दोघांचे आहेत या भावनेने दोघांनी एकत्रितपणे पूर्ण विचार करून ते सोडवण्याचा प्रयत्न करावा. एकीचं बळ खूपच सामर्थ्य देतं. आपल्या जोडीदाराला भावनिक स्तरावर समजून घ्यायचा प्रयत्न आवश्यक असतो. त्याच्या अंगच्या एखाद्या गुणाला, कलेला किंवा आवडीला, छंदाला प्रोत्साहन द्यावं. ज्याचं स्वातंत्र्य त्याला आनंदाने देण्यात प्रेम व्यक्त होतं, बंधनात नाही. व्यक्ती स्वातंत्र्यावर कधीही घाला घालू नये. पती पत्नी दोघांनीही एकमेकांशी प्रामाणिक व एकनिष्ठ राहिलं पाहिजे. बरेचदा संशयाचा कली संसार उद्ध्वस्त करताना दिसतो. त्यामुळे संशयाला आपल्या घराच्या आजूबाजूलाही फिरकू देऊ नये. आपला आनंद, दुःख, काळजा सर्व एकमेकांशी बोलून वाटून घ्यावं. त्याने मनावरचा ताण खूपच हलका होईल. घरातल्या मुलांसमोर आपण एकत्र राहावं. त्यांच्यासमोर कधीही वाद, मतमतांतर व्यक्त करू नये, कारण त्यांना आई वडील दोघंही प्रिय असतात, दोघंही हवे असतात. म्हणून त्यांना दोघांचाही आदर वाटेल असं आपलं वागणं असावं. त्यांना घडवताना, शिस्त लावताना आई बाबा दोघांचा निर्णय एकच असावा. आईने नाही म्हटलं असेल तर बाबांनीही परवानगी देऊ नये. तसंच बाबांनी काही देतो म्हटलं असेल तर आईने त्यांचा निर्णय मानावा, तरच मुलं भरकटणार नाहीत. वैचारिक साम्य, मानसिक कल हा खूप महत्त्वाचा आहे. आंबा, साखर, गूळ, सफरचंद, अननस, पेरू, पपई, मिठाई सर्व पदार्थ चवीला गोडच असतात. पण त्या प्रत्येकातील चवीचा फरक शब्दात सांगता येत नाही. आपली जीभ मात्र हा फरक अचूक ओळखते. तसंच माणसं ओळखण्यासाठी महत्त्वाचं साधन म्हणजे सहवास व त्यातून मिळणारा अनुभव. अर्थात याकरता लग्नापूर्वी व साखरपुडा झाल्यावर आपल्या आवडीनिवडी, विचार, मूल्ये, वृत्ती, व्यवसाय, ध्येये, सामाजिक पार्श्वभूमी, भौगोलिक पार्श्वभूमी समान आहेत का यावर चर्चा करावी. तसं असेल तरच वैवाहिक जीवन यशस्वी होतं. विवाह, प्रेमविवाह असो की ठरवून केलेला असो, आंतरजातीय असो की आंतरधर्मीय असो, प्रत्येकाचं स्वप्न मात्र एकच असतं की संसार सुखी असावा, त्यात दुःखाचा लवलेशही नसावा. या स्वप्नपूर्ती करता 5 सकार आवश्यक आहेत. सामंजस्य, स्नेहभावना, सचोटी, यात सदाचार आलाच.
सहकार आणि साहचर्य हे पंचामृत असलं की सुख सुख म्हणून बाहेर शोधायची गरज नाही. या पंचामृतात थोडीशी सहनशक्ती दोघांनीही मिसळली तर सुखी संसाराचं सौंदर्यही नजरेत भरण्यासारखं असेल. मात्र आज या जरतरच्या भाषणाबरोबरच वास्तव जे आपल्याला दिसतं ते विसरून कसं चालेल? ते असं आहे, भारताची विवाह संस्था अख्ख्या जगात गौरवलेली, त्यांना हो काय माहीत पायाखालची जमीन किती आहे हादरलेली, किती आहे हादरलेली.